मित्रांनो, आपण आधीच्या आता तासाला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहे. आता आजचा आपला शेवटचा जो भाग आहे तो डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमधला तो म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आणि हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा आपण अभ्यास आधी असर्टिव्ह टू एक्सक्लामेटरी टू असर्टिव्हमध्ये केलेला आहे. त्याचाही फायदा इथं होईलच आपल्याला. त्यामध्ये इंटरजेक्शनचा सुद्धा आपण वापर केला होता, तो सुद्धा आठवत असणंच आपल्याला. ठीक आहे, तर आता घेऊया आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स रिपोर्टेड स्पीचमध्ये आले तर काय करायचे पाहूया. एक लक्षात ठेवा, त्यांचं सगळ्यात पहिले रूपांतर तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करूनच मग त्यांच्यातल्या क्रियापदामध्ये तुम्हाला बदल करावे लागेल. रिपोर्टेड स्पीचमध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स आल्यास इनडायरेक्ट स्पीच करताना एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे रूपांतर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करूनच क्रियापदाच्या रूपात काळानुसार बदल करावे. आणि सेडमध्ये जे काही बदल होतील ते आपण पुढच्या रचनेनुसार पाहणारच आहोतच. एक 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 बघा बरं. म्हणजे यामध्ये सेड किंवा सेड टू आले तर सेड आले तर त्याचं तुम्ही एक्सक्लेम्ड हे करणारच आहात. एक्सक्लेम्ड. त्याच्यानंतर विविध भाव त्याच्यातून व्यक्त होत असतील तुम्ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो घ्या, एक्सक्लेम्ड विथ जॉय घ्या, एक्सक्लेम्ड विथ वंडर किंवा सरप्राईज घ्या. ते जे त्याच्यामध्ये भाव येतील. त्याच्यानंतर अपलॉडेड म्हणजे कौतुक केले, त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. अपलॉडेड हा एक शब्द वापरता येईल. बीडचा भूतकाळ असणारा टोल्डच्या अर्थानच तो त्याच्यामध्ये वापरला जाईल. विश आसन त्याच्यामध्ये एखादी व्यक्त केली तर विश्ड येईल. प्रे आसन त्याच्यामध्ये तर प्रेड येईल. एखादं कर्स आसन शाप दिला असेल तर तुम्ही कर्सड घेऊ शकता. या पद्धतीमध्ये तुम्ही बदल करू शकता. बघूया त्याच्यात काय काय चेंजेस होतील. पहिलं डिरेक्ट स्पीचमध्ये काय काय सुरुवातीला बघा सब्जेक्ट आणि तो उद्गारला त्यांना. इथं सब्जेक्ट सेड अवतरण चिन्हामध्ये ही पहिली रचना आपण घेतली होती बघा. हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब कोणी पण येऊ शकतं यांच्यामध्ये. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब त्याच्या पुढे सब्जेक्ट आणि त्याच्या पुढे वर्ब. ही पहिली रचना होती आपली. याचं ज्यावेळेला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर लक्षात ठेवायचं हे सब्जेक्ट यातलं एक्सक्लामेशन मार्क काढून टाकायचं असेल तर इथं सेडमध्ये तुम्हाला बदल करावं लागेल. त्याचं करावं लागेल एक्सक्लेम्ड. दॅट यासाठी आपण वापरतोय कारण याचे चेंजेस पहिले आता असर्टिव्हमध्ये होईल आणि नंतरच आपण चेंजेस करूया काय करायचे असतील. समजा हे सब्जेक्ट वर्ब हे इथे आले बरोबर. हे सब्जेक्ट वर्ब आणि त्याच्यानंतर हे हाऊ ॲडजेक्टिव्ह. हाऊचं इथं तुम्ही व्हेरी करा, सो करा, एक्स्ट्रीमली करा, ॲब्सोल्युटली करा. जे त्याच्यामध्ये बदल होतील तसे तुम्ही ते करू शकताय. बघा याच्यामध्ये मी ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब हाऊचे बदल वेगवेगळे होऊ शकतात. या वर्बमध्ये बदल याच्या काळानुसार करा. हे पास्टमध्ये असेल तर ते सुद्धा तुम्हाला पास्टमध्ये घ्यावे लागेल. हे लक्षात ठेवायचं. इथलं सब्जेक्ट आणि ह्या सब्जेक्टनुसार त्याचा बदल करू शकता किंवा दुसरा कोणी असू शकतो त्याच्यात करा. बघा पहिलं उदाहरण मी घेत आहे. शी सेड हाऊ सॅड आय वॉज. किती दुःखी होते मी त्या काळी. तिचा उद्गार. चला शी एक्सक्लेम्ड दॅट. ही रचना सरळ करून घेऊ पहिले आपण. आय वॉज व्हेरी सॅड किंवा सो सॅड. आता याचे चेंजेस करा. हे केलं आम्ही असर्टिव्ह मोडवर आणलं. आय कोण याच्यामध्ये तर सब्जेक्ट शी. मग शी
मग वॉज वेअरचा बदल आपल्याला पास्टनुसार काय होईल, तर पास्ट परफेक्ट काय होईल, पास्ट परफेक्टमध्ये येईल हॅड बीन. हे झाले चेंजेस, बाकी चेंजेस होणार नाही. हाऊच आम्ही व्हेरी आधीच करून टाकलेलं आहे. एक दुसरं दिलं बघा, ही सेड हाऊ बिझी आय ॲम. किती व्यस्त आहे मी, स्वतःच कौतुक बघा. ही एक्सक्लेम्ड दॅट, याचं सरळ करून घ्या, आय ॲम. हाऊचं केलं आम्ही व्हेरी बिझी. मग यांच्यामध्ये आय कोण आहे, तर इथलं ही आहे. मग ही ॲमचा पास्ट फॉर्म झाला, यांच्यामध्ये वॉज. हे झाले चेंजेस त्याच्यामध्ये केले आम्ही. ही वॉज व्हेरी बिझी. या टाईपचा तुम्ही हाऊच्या रचना याच्यामध्ये घेऊ शकता, किती काही. त्याच्यानंतर दुसरा एक नियम घेऊ आपण. डायरेक्ट स्पीचमध्ये सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये सेड आहे, अवतरण चिन्ह. यांच्यामध्ये तुम्ही हाऊच्या ठिकाणी आता इथं वॉटचं आगमन झालं आहे. वॉट अ किंवा ॲन प्लस इथं आलं ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. त्याच्यानंतर इथं आलं सब्जेक्ट, इथं वर्ब एक्सक्लेमेशन मार्क. या पद्धतीची रचना. याचं इंडायरेक्ट स्पीच करत असताना हे सब्जेक्ट परत एक्सक्लेमेशन मार्क काढायचं असेल तर तुम्हाला इथं वर्ब घ्यावा लागेल, एक्सक्लेम्ड दॅट. आता ही रचना सरळ करून घ्या परत एकदा. इथं हे आलं सब्जेक्ट वर्ब, याच्यामध्ये अ व्हेरी घ्या किंवा ॲन एक्स्ट्रीमली घ्या, तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये घ्यायचं असेल तर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. हे आपण रचना आधी शिकलेल्या आहेत, असर्टिव्ह, इंट्रॅगेटिव्ह, असर्टिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह, असर्टिव्हमध्ये. एक्झाम्पल बघा यामधलं. समजा मी दिलं इथं, शी सेड व्हॉट अ लेझी पर्सन आय ॲम. स्वतःलाच म्हटलंय तिनं. मग चला ही रचना सरळ करून घेतली. शी एक्सक्लेम्ड दॅट आय ॲम अ व्हेरी लेझी पर्सन. आता चेंजेस करा. आय कोण आहे, शी झालं. ॲममध्ये भूतकाळ करा, ॲमचं वॉज. हे झालं त्याच्यामध्ये रचना. आणखीन एखादं उदाहरण घेऊ त्यासाठी. ही सेड व्हॉट अ लकी पर्सन यू आर. आता काहींना प्रश्न पडला असं नाही, समोर यू आर कोण आहे याच्यात उल्लेखच नाही. हा कोणाला उद्देशून बोलतोय, जेव्हा कोणीच नसतं तेव्हा फर्स्ट पर्सन गृहीत धरायचा असतो. मग चला यांच्यामध्ये घेतलंय, ही एक्सक्लेम्ड दॅट यू आर अ व्हेरी लकी पर्सन. जेव्हा कोणीच नसतं तेव्हा ह्या यूच्या ठिकाणी तुम्ही आय वापरायचं आणि मग त्याच्यानुसार तुम्ही पास्ट फॉर्ममध्ये घेऊ शका वॉज. हे झालं याच्यातली रचना. एवढं का स्क्रीनशॉट. तिसरा आणखीन एक नियम आहे बघा, वॉटशी संबंधित आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये इथं आलं सब्जेक्ट सेड, अवतरण चिन्हामध्ये इथे बघा वॉट अ किंवा ॲन. अ किंवा ॲनच्या बाजूला डायरेक्टच आता नाऊन आलं. इथं काही ॲडजेक्टिव्ह आलेलं नाही. इथंही सब्जेक्ट वर्ब ही रचना येईल किंवा ही कधी कधी येतही नाही. त्याच्यावर आपला अंदाज लावायचा असतं इथल्या नाऊनवरून की तो सब्जेक्ट कोण असावा. त्याच्यानंतर बघा इनडायरेक्ट स्पीच करत असताना हे सब्जेक्ट तसंच एक्सक्लेमेशन मार्क करायचं असेल तर इथं तुम्हाला एक्सक्लेम्ड हे वर्ब वापरावं लागेल. त्याच्यानंतर इथं दॅट हे सब्जेक्ट वर्ब. आता इथं वॉट अचं काय करायचं आहे, तर मग इथं तुम्हाला अ ग्रेट वापरा किंवा अ वंडरफुल तुम्ही वापरू शकता, अ रिमार्केबल वापरू शकता, ते आपण घेतलेले आहेतच. अ स्ट्रेंज वापरू शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर. बघा अ ग्रेटच्या बाजूला मग तुम्ही घेतलं इथं नाऊन. त्याच्यामध्ये रचना बघा, शी सेड व्हॉट अन आयडिया. एवढं जरी दिलंय
तरी तुम्हाला कळायला पाहिजे की आयडियासाठी मग तुम्हाला इट इज या पद्धतीनं रचना घ्यावी लागेल. मग त्याच्यात घेतलं बघा, शी एक्सक्लेम्ड दॅट. इट इजचं केलं मी इट वॉज. इट वॉज अ ग्रेट आयडिया त्या पद्धतीनं. दुसरं मी घेतलं वगैरे, ही सेड व्हॉट अ पिटी इट इज. मग त्यानुसार तुम्ही करा चेंज. ही एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ ग्रेट पिटी. व्हॉट अ मॅन असं घेतलं तर लगेच व्हॉट अ मॅन ही इज, लगेच ही वॉज अ ग्रेट मॅन म्हणा, ही वॉज अ स्ट्रेंज मॅन म्हणा तुम्हाला म्हणायचं असतील ते याच्यामध्ये घेता येईल. बघा हे झालं एक ह्यामधलं. आता यापुढच्या जे काही रचना येणार आहेत लक्षात ठेवायचं ते म्हणजे त्याच्यामध्ये आता एक्सक्लेम्ड सोबत जर एखादं त्यातलं इमोशन व्यक्त करावे लागेल थोडक्यामध्ये त्यामध्ये इंटरजेक्शन वापरलेलं असेल रिपोर्टेड स्पीचमध्ये तर काय काय बदल करू शकतात ते सुद्धा आपण पाहूया. बघा रिपोर्टेड स्पीचमधील एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये इंटरजेक्शन वापरले जात असेल तर त्यातून व्यक्त होणाऱ्या भावानुसार, त्यातून जो काही भाव व्यक्त होईल त्यानुसार एक्सक्लेम्ड विथ यामध्ये मग तुम्ही सॉरो दुःख व्यक्त असेल तर जॉय, आनंद व्यक्त असेल तर या तुम्ही डिलाईट त्याच्यामध्ये घेऊ शकता. वेदना वगैरे व्यक्त असेल तर तुम्ही पेन घ्या. आश्चर्य तुम्ही व्यक्त करत असाल तर वंडर घ्या, सरप्राईज घ्या, याला भावानुसार. हे वर्ड्स वापरावेत. त्यामध्ये इंटरजेक्शन्सच्या ऐवजी तर ते भाव व्यक्त करणारे शब्द असतील तर पाहूया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जर तुम्हाला हे अवतरण चिन्हामध्ये असं अलास हे दिसलं तर ह्या अलासमधून तुम्हाला शोक म्हणजे दुःख व्यक्त केलं जाईल. त्यावेळेला तुम्ही एक्सक्लेम्ड सोबत बघा काय काय वापरू शकता. एक्सक्लेम्ड विथ सॉरो हे वापरू शकता किंवा विथ सॉरो नसून घ्यायचं तर एक्सक्लेम्ड सॉरोफुली असं तुम्ही ॲडवर्ब वापरू शकता. किंवा ते नसेल तर एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट हे सुद्धा तुम्हाला घेता येईल. एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट खेद किंवा पश्चाताप व्यक्त केला जातो किंवा रिग्रेटफुली हे तुम्हाला विथ फ्रेजच्या ऐवजी वापरता येईल. तेही नाही जर एक्सक्लेम्डच वापरायचं नसेल तर तुम्ही सरळ सरळ क्राईड विथ ग्रीफ म्हणतात ना की दुःखाने तो रडला, दुःखाने विवळला, या टाईपचं तुम्ही अलासच्या ऐवजी वापरू शकता. बरं तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आम्ही लगेच उदाहरण पाहूया. बघूया अलासशी संबंधित उदाहरण. समजा मी दिले शी सेड अलास ही इज नो मोर. तो या जगात नाही आहे, तिनं दुःख व्यक्त केलं आहे. मग ती लगेच काय करेल. शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट हा भाव इथं व्यक्त केला आहे तिनं. ही इज इज झाले तर वॉज. ही वॉज नो मोर. तो या जगात नाही, तिने व्यक्त केले. दुसरं घेतलं वगैरे ही सेड अलास आय हॅव फेल्ड अगेन. पुन्हा त्यानं दुःख व्यक्त केलं आहे, खेद व्यक्त केला आहे तर ते घेऊ शकता तुम्ही.
he exclaimed with regret that I कोणी he had failed again. त्यामध्ये आणखीन एक उदाहरण येऊन गेलं होतं बघा बरं. ही सेड alas I am ruined. म्हणते ना मेलो. मग ही क्राईड विथ ग्रीफ, तो दुःखाने विवळला. दॅट ही वॉज रुईन्ड. या पद्धतीने तुम्ही रचना करू. तसंच जर अलासच्या ऐवजी आनंद व्यक्त करणारा हुर्रा, हुर्रे हे जर त्याच्यामध्ये वापरले गेले असते तर आम्ही विथ जॉय वापरले असते. पाहूया त्याच्यामध्ये. समजा मी इथं दिलं आहे, डायरेक्टच एक्झाम्पल आपण पाहिलं तरी चालतील. ही सेड हुर्रा I have talked again. चला, आनंद व्यक्त केला तर तुम्ही घेऊ शकता ही एक्सक्लेम्ड विथ जॉय किंवा विथ डिलाईट. विथ जॉय नसेल घ्यायचं जॉयफुली. तुम्हाला विथ डिलाईट नसेल घ्यायचं तर डिलाइटेडली तुम्ही घेऊ शकता ॲडवर्ब. विथ जॉय दॅट ही काय झालं आय हॅवचं ही हॅड टॉक्ड अगेन. जसं तर इथं एक्सप्रेशन बदलतील, इंटरजेक्शन बदलतील, त्याचे एक्सप्रेशन सुद्धा बदलत राहतील. बघा बरं मी दिलंय. शी सेड आउच माय बॅक इज एकिंग. जी पाठ दुखते, वेदना होत आहेत, मग तुम्ही इथं सॉरो सुद्धा म्हणू शकता किंवा पेन म्हणायचं असेल तर पेन म्हणा. शी एक्सक्लेम्ड विथ पेन. वेदनेने ती विवळली बोलली. दॅट माय बॅकचं काय होईल हर बॅक. इथचं झालं याच्यामध्ये वॉज एकिंग. जिथे जिथे चेंजेस झाले ते पाहून घ्यायचे त्याच्यामध्ये. इथे आउच वेदना व्यक्त करण्यासाठी आलं आहे. जर तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं असतं तर वाव वापरलं असतं. बघा शी सेड वाव. व्हॉट अ ब्युटिफुल साडी इट इज. किती सुंदर आहे साडी. घ्या. शी एक्सक्लेम्ड विथ जॉय म्हटलं तरी चालेल इथं. विथ सरप्राईज म्हटलं तरी चालेल इथं तुम्हाला. विथ सरप्राईज दॅट. आता डबल एक्सक्लेमेशन आहे, ती रचना सरळ करून घ्या. इट इजचं तुम्हाला करावं लागेल बघा. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल साडी. अ व्हेरी ब्युटिफुल साडी. एवढं घ्या स्क्रीनशॉट. वेगवेगळे एक्सप्रेशन्सना पाहूया आणखीन. आता हे सुद्धा आपण रचना घेतली होती. मी दिलं आहे शी सेड. ती काय म्हणाली पहा. शी सेड फाय अ सोल्जर and afraid of war. डबल एक्सक्लेमेशन लक्षात ठेवायचं. हे सुद्धा आपण रचना घेतलेली. फायच्या वेळी तुम्हाला इट इज शेमफुल अशी रचना केली होती आपण त्याचं. बघा शी एक्सक्लेम्ड दॅट. याच्यासाठी आपण एक्सक्लेमेशन घेतलं होतं बघा. इट इज शेमफुल रचना. It is shameful for a soldier to be afraid of war.
अशी एक रचना आपण असर्टिव्हमध्ये घेतली होती, एक्सक्लामेटरी असर्टिव्हमध्ये. याच्यामध्ये फक्त एकच चेंज तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे काय, इट इजचं करायचं आहे इट वॉज, बाकी कुठंच वर्ब नाही आहे चेंज करण्यासारखे. याच्यामध्ये होतं फाय. समजण्यासाठी आणखीन एखादं घेऊ. ही सेड, फाय, फाय ची थू, थू त्याच्या जिंदगीवर. फाय यू अँड अफ्रेड ऑफ युअर वाईफ. म्हणतात ना काही मित्र, तू आणि तुझ्या बायकोला घाबरतोस, थू तुझ्या जिंदगीवर. मग घेतलं बघ बरं, ही एक्सक्लेम्ड दॅट इट इज च्या ऐवजी आपण डायरेक्ट घेतलं इट वॉज शेमफुल फॉर. आता हे यू कोण आहे कन्फर्म नाही आहे, त्याला फर्स्ट पर्सन वापरा तुम्ही. फॉरच्या नंतर तुम्हाला आय ने वापरता नाही, तर फॉर मी टू बी अफ्रेड ऑफ माय वाईफ. उद्देशाने आपल्याला बोललं तर आपण घ्यायचं त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सनच मला घ्यायचं आहे. आणखीन एक अपलॉडेडशी संबंधित एक नियम आहे त्याच्यामध्ये. जर समजा तिथं कौतुक करणारे शब्द जर आले, इंटरजेक्शन्स वापरले, उदाहरणार्थ ब्राव, वेल डन, गुड, आपल्याकडे नाही का शाबास, शाबास रे माझ्या बछड्या असं म्हणतात ना, तसं जर आलं तर काय करायचं बघा. मी दिलंय फादर से टू मी. आता बघा याच्यामध्ये से टूची रचना आलेली आहे, त्याच्यामुळे इथं एक्सक्लेम्ड जमणार नाही. से टू मी ब्राव म्हणते ना, वेल डन त्याच्या ऐकून ब्राव यू हॅव ब्रोकन ऑल प्रेवियस रेकॉर्ड्स. आता यावर घ्या इथं फादर, वडिलांनी कौतुक केलं असं म्हणायचं असेल तर तुम्हाला अपलॉडेड हे वर्ब घ्यावं लागेल. अपलॉडेड मी, हे ब्राव याच्यात वापरायचं नाही. दॅट यू कोण याच्यामध्ये मी, मीचं काय झालं आय, हॅड ब्रोकन ऑल प्रेवियस रेकॉर्ड्स, त्यामध्ये आले. आय हॅड हे चेंजेस याच्यामध्ये केले, ब्राव असो, बेल्डन असो का गुड असो त्याच्यामध्ये. मग आता बेड कुठं वापरायचं आहे ते सुद्धा बघूया. वी शुड बेड कुठं वापरायचं आहे ते बघा. शी सेड टू हिम गुड बाय. We have been friends so long. बराच काळ आपण मित्र राहिलो. बाय, गुड बाय, काही जण गुड बाय, गुड नाईट असं तरी त्याच्यामध्ये काय असतं तेच असतंय. पण आता हे शब्द तुम्हाला वगळता येणार नाहीत. बघा शी याचं केलं इथं बेड, बेडचा अर्थ तर टोल्डच होतो. शी बेड हिम गुड बाय, हे एक्सप्रेशन जसं तसंच वापरलं आहे. दॅट वी, इथं बघ फर्स्ट पर्सन कुठंच नाही आहे त्याच्यामुळे इथं वीचं होईन दे. दे हॅड बीन फ्रेंड्स सो लॉंग, तुम्हाला वापरता येईल. गुड बाय असो, फेअरवेल असो किंवा त्याच्यामध्ये गुड नाईट असो. म्हणजे आपण संध्याकाळी किंवा रात्री कोणालाही पहिल्यांदा भेटलो तर आपण गुड इव्हिनिंगच म्हणणार, लक्षात ठेवायचं आहे. पण जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आपण त्याला गुड नाईट म्हणणार, हे लक्षात ठेवायचं आहे. यांच्याकडे आलं गुड बायचं. मग तसं विशड सुद्धा तुम्हाला करता येईल. बघा ही सेड टू मी, काय म्हटलंय बघा बरं, गुड मॉर्निंग, एवढंच म्हटलंय, बाकी काहीच नाही म्हटलं. बस ते एक्सप्रेशन सुद्धा मला घेता येईल. बघा ही विशड मी अ व्हेरी गुड मॉर्निंग. या टाईपचं जर मी इथं गुड मॉर्निंगच्या ऐवजी इथं जर तुम्ही हॅपी न्यू इयर म्हटले असते तर ती विश झाली असती. ही विशड मी अ व्हेरी हॅपी न्यू इयर, त्याच्यामध्ये टाकता येईल. हॅपी बर्थडे असं म्हणायचं असेल, हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं असेल तरी त्याच्यामध्ये घेता येईल. ही विशड मी अ व्हेरी हॅपी बर्थडे.
परत टू मी घ्यायची गरज नाही, त्यांना इथं मी घेतलेलं आहे. तर एवढं काय स्क्रीनशॉट काढून. आता विश, प्रे, कर्स ह्या दर्शवणाऱ्या सुद्धा काही रचना आहेत, त्या करून खास करून मे ह्या मॉडल ऑक्झिलरीनं सुरू होतात. तर पाहूया त्यांच्यामध्ये सुद्धा. मी ते घेतले बघा बरं. ही सेड मे गॉड ब्लेस यू. याच्यामध्ये बघा शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे. मे गॉड ब्लेस यू. गॉडचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये, याच्या 100% प्रे आहे. म्हणजे हा प्रे करतोय म्हणजे काय, ही प्रेड दॅट. आणि ह्या रचनेला हे इन्व्हर्जन सरळ करून घ्या आणि मग चेंजेस करा. गॉड, मेचं पास्ट फॉर्म झालं याच्यामध्ये, माईट ब्लेस. आता यू कोण आहे, हा कोणीच नसेल तर त्याला स्वतःलाच ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेऊन टाकायचं आहे. थोडक्यामध्ये फर्स्ट पर्सन मी. गॉड माईट ब्लेस मी. यांच्यामध्ये बघा चेंजेस केले आपण इथे. झालं. मी इथे दिलंय शी सेड. ती काय म्हणाली बघा बरं. मे युअर मदर रिकवर सून. एक्सक्लेमेशन मार्क. तुझ्या आईला लवकर बरं वाटू. म्हणजे तिनं काय केलं, एक प्रकारच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मग विश्ड घेते ना आम्हाला. शी विश्ड दॅट. हे सगळं करून घ्या. युअर म्हणजे कोणाची, आता माय मदर असंच म्हणूया आपण. माय मदर. मेचं झालं माईट रिकवर सून. आणखी कोणी काहीतरी विश केली बघा बरं, तीनच व्यक्त केली. शी सेड मे यू लिव्ह लॉंग. तुला दीर्घायुष्य लाभो. मे यू लिव्ह लॉंग अँड हॅपीली असं सुद्धा म्हणू शकतात काही जण. मग चला. शी विश्ड दॅट आय माईट लिव्ह लॉंग. त्याच्यामध्ये घेता हे विश व्यक्त केलेली आहे. प्रे विश त्यांच्यामध्ये आलेल्या आहेतच. काही जण कर्सही देतील, शापही देतील, शिवाय शापही देतील. त्यांच्यामध्ये बघा बरं. शी सेड. एखादी म्हटली मेल्याचा मुर्दा पडो, तुझा मुर्दा पडो. मे यू डाय सून. लवकर मरस तू. दिलं ना शाप आता. मग काय होईल. शी कर्स्ड दॅट आय माईट डाय सून. त्याच्यामधून सुद्धा शाप दिलेला आहे. काही काही एक्झाम्पल असे सुद्धा येतील बघ बरं. शी सेड कर्स्ड बी द डे. असं ते एक वाक्य बघा. वेन आय वॉज बॉर्न. काही जण म्हणतात ना की कोसता हूँ मैं उस दिन को जब मैं पैदा हुआ, जब मैं पैदा हुई. त्या पद्धती मग याच्यामध्ये हेच वर्ब इथे वापरून टाका. शी कर्स्ड. ह्याच्यातलं कॅन्सल झालं. शी कर्स्ड द डे वेन. टाइम क्लासमधलं तुम्हाला बदलता येणार नाही आहे, सेकंड फॉर्ममध्ये आहे ते. आयचं झालं बघा बरं इथं. शी वॉज बॉर्न. या पद्धतीची रचना आहे. त्याला एवढं काय स्क्रीनशॉट आणखीन राहिलं ते पण घेऊ. आणखी विश दाखवणारी एक रचना आहे जी आपण हायपोथेटिकल सिच्युएशन्समध्ये घेतलेल्या होते. बघूया त्यांच्यामध्ये सुद्धा. ही सेड इफ ओनली आय वर रिच. मी असं घेतलं. मी श्रीमंत असतो तर. म्हणजे इथं विश व्यक्त केली तर मग इथं विशचं झालं बघा विश्ड. ही विश्ड दॅट. यातलं हे निघून गेले, त्याच्यातूनच व्यक्त झाले तिथं विश. इथं आयचं झालं होतं ही. वॉजवेअरचं रूपांतर इथं हॅड बीनमध्ये हॅड बीन रिच. हे झाल्याची रचना. याच्यासुद्धा विश व्यक्त झालेली इफ ओनली मध्ये. त्यानंतर आता काही एक्सप्रेशन्स असे आहेत की त्या एक्सप्रेशन्सचाच पुढं वर्ब म्हणून उपयोग होऊ शकतो. ते सुद्धा पाहून घ्या याच्यामध्ये. शी सेड टू मी कॉंग्रॅच्युलेशन्स.
बघा हे एक्सप्रेशन वापरलं, याच्यातूनच तुम्ही वर्बचा वापर करू शकता. मग याच्यामध्ये लगेच शी टोल्ड मी असं लगेच करू नका. त्याच्यामध्ये सरळ सरळ शी कॉंग्रॅच्युलेटेड मी हे करा. त्याच्यामध्ये वर्बचा वापर करा. शी कॉंग्रॅच्युलेटेड मी. आता तिनं माझं जेव्हा अभिनंदन केलं तेव्हा मला सुद्धा तिला आभार मानावं लागतील ना. मग चला त्याच्यामध्ये घेतलं बघा. आय से टू हर, काय म्हटलं मी, थँक्स. हे एक्सप्रेशन बघा, थँक्स. मग काय म्हणणार आहे, आय थँकपासून वर्ब घेऊ ना, थँकड, मी तिचे आभार मानले. आय थँकड हर. असे सुद्धा सुटसुटीत उदाहरणं एक्झामला येऊ शकतात. बघा आणखीन शेवटचं, शी सेड टू मी, बघा काय म्हटली ती मला, वेलकम. आता वेलकमलाच तुम्ही वर्ब म्हणून वापरा. मग काय याच्यामध्ये बघा काय घेऊ, शी वेलकमड मी का शी वेलकेम मी. मी तुम्हाला दोन पर्याय देऊन ठेवतो. शी वेलकमड मी का शी वेलकेम मी. आता काही जण डोकं लावते वेलकम, कम, कमचा भूतकाळ, केम, मग वेलकेमच यायला पाहिजे. पण ह्या वेलकमचा त्या कमचा काही संबंध नाही. हे चुकलेलं आहे. पहिलंच याच्यामध्ये काय आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. या पद्धतीच्या रचना एक्झामला येऊ शकतात. तर इथं येऊन आपलं एक्सक्लामेटरी सेंटेन्स संपुष्टात आलेलं आहे, संपलेलं आहे. तसं थोडक्यामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचसुद्धा झालेलं आहे. तसं काही उदाहरणं आता पाहायचं असतील तर आपण इनडायरेक्टचं डायरेक्टमध्ये रूपांतर करताना सुद्धा घेऊया. याच्यामध्ये पाहूया डायरेक्ट टू इनडायरेक्ट. पुढे घ्या स्क्रीनशॉट. इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच. इथं एक लक्षात ठेवायचं, काही केलं तरी वाक्यामध्ये पूर्णविराम राहणार आहे. पण इथं आता पूर्णविराम राहतोय का क्वेश्चन मार्क येतोय का एक्सक्लेमेशन मार्क येतोय, तर तुम्हाला सुचवा लागेल, बघा लागेल. तिथल्या वर्बवरून तुम्हाला ओळखा लागेल की आतली सिच्युएशन काय आहे, सेंटेन्स कोणत्या पद्धतीचं आहे. पाहूया आपण त्यांच्यामध्ये एक एक मेंबर. शी टोल्ड मी दॅट she had met my father the previous day. असं एखादं वाक्य आलं आणि याचं त्यांनी सांगितलं डायरेक्ट स्पीच करा. तर आपण क्लू घ्यायचा आहे, आपल्याला कोण कोण मदत करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट इथं आले ना, टोल्ड आणि इथं येणारं दॅट हे कंजंक्शन सांगते की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. झालं एक. त्याच्यानंतर याच्यातले प्रोनाऊन इकडच्या कोणत्या प्रोनाऊनशी मॅच करतायत ते आपण बघायचं आणि त्याच्यावरून त्याचे पर्सन ठरवायचे. बघा इथे कोण आलेलं आहे, शी. हे कोणाशी मॅच करताय तर सब्जेक्टशी मॅच करून तर ते फर्स्ट पर्सनमध्ये असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे येणार मेंबर आय, एवढं लक्षात ठेवायचं. इथे जे काही माय आलेलं आहे हे कोणाशी मॅच करतंय तर इथल्या मीशी मॅच करतंय. पण हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट हे कधी पण सेकंड पर्सन असतं डिरेक्ट स्पीचमध्ये. म्हणजे इथं मायच्या ऐवजी तुम्हाला इथं वापरला ना युअर. मग आता मी इथं घेतलं युअर फादर. द प्रिव्हियस डेचं आता उलटं रूपांतर करायचं आपल्याला. जसं आम्ही येस्टरडेचं द प्रिव्हियस डे केलं होतं, द प्रिव्हियस डेचं काय करायचं, इथं येस्टरडेमध्ये रूपांतर केले. बघा अर्ध युद्ध आपण जिंकलो, अवतरण चिन्ह बंद आणि तो इथं अवतरण चिन्ह सुरू करू. आणखीन हॅडमेटचं काय करायचं, काय म्हणते सर हॅव मेट, कारण हॅडचं हॅव वर्तमान करता येणार नाही, कारण इकडे येस्टरडे आलेलं आहे. तुम्हाला इथं प्रेझेंट परफेक्ट घेता येणार नाही, हे तुम्हाला सिम्पल पास्ट घ्यावं लागेल. मग हॅडमेटचं मग याच्यामध्ये तुम्ही वापरलं काय, मेट. हे झालं वर्बचं सेकंड फॉर्म. लक्षात ठेवायचं काय काय केलं आहे आम्ही ते पाहून घ्यायचं. आणि आता हे बदल शी टोल्डचं टोल्ड ठेवू नका याच्यामध्ये. शी से टू मी अवतरण चिन्ह कॉमा इनोडे कॉमा सो हे झाले याच्यातले चेंजेस. काय काय केलं ते पाहून घेतलं. दुसरं बघा, ही टोल्ड हर दॅट
शी वूड फिनिश हर वर्क वेल. सॉरी, अवतरण चिन्ह आपल्याला द्यायचं नाही, नंतर द्यायचं. यांच्यामध्ये बघा आता कोण कोणाला बोललं आहे ते पण चेक करा. शी हे कोणाशी संबंधित आहे? ऑब्जेक्टशी, म्हणजे याचं होणार इथं यू. लक्षात ठेवायचं सब्जेक्ट यू झालेलं आहे. मग याचा तुम्हाला प्रेझेंट फॉर्म घ्यायचा तर काय झालं? यू विल फिनिश. परत इथं हर आहे, तिच्याशी संबंधित आहे हरशी, मग इथं काही नाही, युअर वर्क वेल, अवतरण चिन्ह बंद. इकडून सुरू करू, कॉमा, हे दॅट याच्यातून निघून गेले. काय येईल याच्यामध्ये बघा? ही सेड टू हर. काय काय चेंजेस करतोय आपण ते पाहत चला. असर्टिव्हमधलं पुढे आम्ही इंट्रागेटिव्हकडे गेलोय, इम्परेटिव्हकडे गेलोय. बघा बरं, ते समजले पाहिजेत आम्हाला याच्यामध्ये. बघा, शी आस्क्ड मी हाऊ आय वॉज. याला चेंज करायचं आम्हाला डिरेक्ट स्पीचमध्ये. तर आम्हाला कसं ओळखू येईल की हे कोणतं सेंटेन्स आहे? ते यामध्ये हाऊ, मग हाऊ प्लस ॲडवर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का? नाही आहे. याचा अर्थ एक्सक्लेमेटरी नाही आहे. इथं एक्सक्लेम्ड आहे का? नाही आहे. आस्क्ड आहे, याचा अर्थ क्वेश्चन आहे 100%. चल, म्हणजे यांच्यामध्ये आपण सुरुवात करून टाकूया. काय? शी सेड टू मी, आलं अवतरण चिन्ह सुरू, हाऊ. आता हे आय कोणाशी संबंधित आहे? तर आय मीशी, म्हणजे ऑब्जेक्टशी संबंधित आहे. ते तुम्हाला ते यू घ्यावं लागेल. मग आता एक प्रश्न लक्षात ठेवायचं आहे, हाऊ यू झालं, आणि इथं वॉज आहे. मग वॉजचं वर्तमान काय कळतं? काय म्हणते? वॉजचं वर्तमान काय? ॲम होतं, इज होतं, आर होतं. मग कोण घ्यायचं? तर मग आर. मग असं घेऊन क्वेश्चन मार्क दिले, असं ते एक पहिला पर्याय देतील तुम्हाला, हाऊ यू आर. असं तुम्हाला घेता येणार नाही आहे, कारण इंट्रागेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्हाला इंट्रोगेशन मार्क द्यायचा असेल तर तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब यांच्यामध्ये इन्व्हर्जन करावे लागेल. मग इथं चूक झालेली आहे. काय? यू आर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे? आर यू. हे झालं याच्यातलं करेक्ट आन्सर. हाऊ आर यू झालं हाऊ आय वॉज, या पद्धतीचं. दुसरं घेऊया आपण. बघा, ही आस्क्ड हर why she had beaten his brother the previous night. बघा, काही ना काहीतरी क्लू मिळतो याच्यामध्ये. चला, कोण कोण भेटलं यांच्यामध्ये? सर, याच्यामध्ये हॅड बीटन आहे, द प्रिव्हियस नाईट आहे. द प्रिव्हियस नाईट म्हणजे लास्ट नाईट आहे. लास्ट नाईट म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म आहे, लक्षात ठेवायचं. चला, याच्यात घेतले आम्ही ही से टू हर, अवतरण चिन्हामध्ये वायचं वाय तसंच घेतलं आहे. पण WH क्वेश्चन आहे यांच्यामध्ये, मग सब्जेक्ट वर्ब यांच्यामध्ये इन्व्हर्जन पाहिजे. चला, इथे हॅड बीटनचं होईल बीट सेकंड फॉर्म, पण आम्हाला काय करायचं? बीट सेकंड फॉर्ममध्ये डीड हे बाजूला काढावं लागेल. शी कोणाशी संबंधित? या ऑब्जेक्टशी, म्हणजे याच्यामध्ये याचं यू होईल. मग तुम्ही असं करता का? व्हाय यू हे झालं सेकंड फॉर्म, बीट यांच्यामध्ये डीड सहाय्यक क्रियापद आहे. हीज ब्रदर म्हणजे कोणाचा भाऊ आहे? हीशी संबंधित हीज आहे, म्हणजे सब्जेक्टशी संबंधित म्हणजे फर्स्ट पर्सनमध्ये पाहिजे. म्हणजे इथं येईल माय ब्रदर, आणि इथं आलं लास्ट नाईट क्वेश्चन मार्क अवतरण चिन्ह. पण आपल्याला माहिती आहे की WH वर्डच्या बाजूला आम्हाला हेल्पिंग वर्ब पाहिजे डिरेक्ट क्वेश्चनमध्ये. हे चुकलेली रचना आहे. मग आता करेक्ट करा. मग काय करायचं आहे? यांच्यामध्ये आम्हाला काय लागेल? वाय डीड यू हे बीट बेस फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं. ही रचना झाली करेक्ट. या पद्धतीची रचना आहे. आणखीनही बघा, शी ॲडवाइज्ड मी टू सेव्ह द ट्रीज. काय सल्ला दिला तिनं? झाडं वाचवण्याचा. हे इम्परेटिव्ह आहे, म्हणजे काय? शी से टू मी, याच्यामध्ये अवतरण चिन्हात आलं सरळ सरळ सरळ, सेव्ह द ट्रीज, झाडं वाचवा. बघा, आणखीन दिलंय, शी फॉरबेड मी टू
मेक अ नॉईज. आता फॉरवर्ड आलं की तुम्हाला कळलं पाहिजे तर नॉट घ्यावं लागेल म्हणजे डोंट घ्यावे लागेल. मग काय घेतले बघा, शी से टू मी डोंट मेक अ नॉईज. या टाईपची रचना येऊ शकतात. इथे बघा एखादी, शी एक्सक्लेम्ड दॅट आय वॉज व्हेरी लकी. आता एक्सक्लेम म्हणून काय आलं पाहिजे की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग याचे झालं बघा, शी सेड एक्सक्लेमेटरीमध्ये, व्हेरी लकीचं झालं बघा बरं, हाऊ लकी एवढे घेतले आपण त्याच्यामध्ये. मग आता आय वॉज, आय इथं ह्या सब्जेक्टशी मिळता जुळता नाही आहे, तर मग तुम्हाला इथं आयच्या ऐवजी इथं यू घ्यावं लागेल. मग यू सोबत तुम्हाला प्रेझेंट फॉर्ममध्ये बीचं रूप आर वापरावं लागेल. हे झालं याच्यातलं आन्सर या टाईपचं. पुढे कोण येतो ते ठरवावे लागेल. ठीक आहे, इथं एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. इथं येऊन आपलं डायरेक्ट टू इनडायरेक्ट आणि इनडायरेक्ट टू डायरेक्टही संपलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण नवीन चॅप्टरला परत भेटूया. अतिशय महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स, ज्याच्यामध्ये क्लॉजेसचा अभ्यास होईल. हा सुद्धा परीक्षेमध्ये खूप खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे.